उद्या महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडते आणि त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झालाय। मुंबईमधल्या विक्रोळी येथील गोदरेज कंपाऊंडमध्ये कशी तयारी करण्यात आलेली आहे, आढावा घेतलाय अल्पेश करकरेनं। मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये आता काहीच तासांमध्ये मतदान पार पडणार आहे। या मतदानाची जय्यत तयारी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय काहीच तासांमध्ये आता मतदान पार पडणार आहे। त्यामुळे मतदान केंद्रांवर जे साहित्य वाटप होतं ते साहित्य वाटप सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना केलं जात आहे। सध्या आपण ही विक्रोळी पार्क साइट पब्लिक स्कूलची दृश्य पाहतोय। आपण पाहतोय अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी हे निवडणूक केंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। मतदान केंद्रावर लागणारे साहित्य आहे ते आज या केंद्रावरून वाटप केलं जात आहे। आपल्या इथे घाटकोपर पश्चिम जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एकूण 289 केंद्र आहे। त्यासाठी 1295 कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती केली आहे। त्यांचे दोनदा प्रशिक्षण झाले, आज तिसऱ्यांदा प्रशिक्षण त्यांचं होतं। आता त्या टीम्स आपापलं साहित्य घेऊन आपापल्या केंद्रावरती रवाना होत आहेत। त्यांच्यासोबत आपण पोलिसांचा बंदोबस्त पण दिला आहे आणि त्यांच्या मदतीसाठी एका शिपायाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे। 289 मतदान केंद्र ही आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी ही साहित्य वाटप हे केलं जात आहे। काहीच तासात आता मतदान पार पडणार आहे आणि याची जय्यत तयारी ही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं व निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आली आहे। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।